अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आज आपण नवीन पुस्तक घेत आहोत. हे झालं नाही ना? नवीन वामनराज प्रकाशन पुणे यांचे परमपूज्य शिरीषदादा कवडे महाराज लिखित विषयांचा विसरू पडे हे पुस्तक वाचण्यात घेत आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. विषयांचा विसरू पडे, इंद्रियाची कसमस मोडे, मनाची घडी घडे हृदया माझी. 6व्या अध्यायात ज्याला अभ्यास योग म्हणून ओळखला जातो, त्या अभ्यास योगाचे विवरण करताना माऊलींनी ही अतिशय मार्मिक ओवी सांगितली आहे. माऊली म्हणतात, विषयांचा विसरू पडे. इथे माऊलींनी विषयांचा विसरू पाडे म्हटलेले नाही किंवा पाडू म्हटलेले नाही. इंद्रियाची कसमस मोडे असे म्हटले आहे. मोडू असे म्हटलेले नाही. मनाची घडी घडे असे म्हटले आहे. घडवू नये, घडवू असे म्हटले नाही. त्यामुळे त्यांचा अभिप्राय स्पष्ट आहे की या ओळीमधून त्यांना जे काही सांगायचे आहे त्या होणाऱ्या गोष्टी आहेत, त्या तुम्ही करायच्या गोष्टी नाही. आपल्याला एखाद्याने उचलून खुर्चीवर बसवले तर तसे बसवल्यावर आपण असे म्हणणार नाही की मी खुर्चीवर बसलो कारण मला बसविले म्हणू. तसे आपल्या अंगी जर विषयांचा विसर पाडण्याची धमक असती तर विषयांचा विसरू पाडे असे म्हणालो असतो. विषयांचा विसरू पडे असे म्हणालो नसतो. मासा आणि बाटलीचे झेन कोडे. झेन उपनिषदांमध्ये झेन गुरु शिष्यांचे संवाद आहेत. या संवादांपैकी एक फार सुरेख संवाद आहे. या झेन गुरु शिष्य संवादाचे एक वैशिष्ट्य आहे ते असे की ते अतिशय गूढ बोलतात आणि जे बोलतात ते अतिशय मार्मिक बोलतात. इथे रिको नावाचा शिष्य व नानसेन नावाचे त्याचे गुरु आहेत. हा शिष्य विचारतो की गुरुदेव, आपल्या परंपरेमध्ये आपण असे पाहतो की एक विशिष्ट प्रश्न गुरु शिष्यांना विचारतात आणि त्याचे उत्तर शोधायला लावतात. पण माझ्यापुढे असा प्रश्न पडला आहे की मला त्याचे उत्तर सापडत नाही, तर त्याचे उत्तर आपण द्याल का? गुरु म्हणाले, देऊ, तू प्रश्न विचार. त्याने जो प्रश्न विचारला तो अतिशय मार्मिक प्रश्न आहे. एका गृहस्थाला तो प्रश्न पडलेला आहे. त्याने एक छोटा मासा पकडून एका काचेच्या बाटलीत सोडला. या बाटलीतच तो पाणी व त्याचे अन्न टाकायचा. हळूहळू तो मासा मोठा झाला. वाढता वाढता तो त्या बाटलीत मावेनासा झाला. आता प्रश्न असा आहे की जर मासा जिवंत ठेवायचा असेल तर त्याला बाटलीच्या बाहेर काढायला पाहिजे आणि बाटली तर आपल्याला हवी आहे, ती फोडून चालणार नाही, कारण पूर्वजांपासून चालत आलेली विशिष्ट स्फटिकाची ती बाटली आहे. आता या दोघांचा समन्वय कसा साधायचा? बाटली तर फोडायची नाही, पण मासा तर जिवंत बाहेर काढायचा आहे. याला उत्तर काय? बाटली फोडायला पाहिजे तरच मासा जिवंत बाहेर निघेल आणि बाटली फोडली नाही तर मासा मरेल. याच्याशिवाय तिसरे उत्तर नाही. तेव्हा रिको गुरूंना विचारतो की महाराज, याचे नेमके उत्तर काय? गुरु म्हणतात, अरे, उत्तर फार सोपे आहे. तू याच्यावर विचार कर. तो विचार करतो. ते म्हणतात, असा विचार करू नकोस. सगळे अनुसंधान या विषयाकडे दे. पूर्ण एकाग्रतेने त्याचा विचार कर. असा विचार तो शिष्य करीत असतानाच त्याचे गुरुदेव एकदम मोठ्याने टाळी वाजवतात आणि म्हणतात, रिको. तो जी गुरुजी म्हणून त्यांच्याकडे बघतो.
व त्याने बघितल्याबरोबर ते म्हणतात, अरे मासा बाटली बाहेर निघाला. प्रपंचाचे खरे मर्म. इथे तो दृष्टांत संपतो. परंतु या दृष्टांतामध्ये परमार्थाचे सार भरलेले आहे. या गोष्टीचे मर्म असे आहे की हा शिष्य जेव्हा विचार करतोय की मासा बाहेर कसा काढावा आणि बाटलीही सुरक्षित कशी ठेवावी, तेव्हा त्याची बुद्धी, त्याचे चित्त, मन, त्याचा अहंकार असे अंतःकरण चतुष्टय त्या विषयाशी निगडीत आहे. त्याचाच एकसारखा विचार चाललेला आहे की कसे होईल, कसे होईल, आणि त्यामुळे तो त्यातच गुरफटत चाललेला आहे. गुरूंनी त्याला उत्तर काय दिले? त्याने टाळी वाजवली आणि त्याला हाक मारली. हाक मारल्याबरोबर ऐकता क्षणी त्याचे लक्ष त्या विषयातून सुटले आणि आपले गुरु काय म्हणतात याच्याकडे लागले. त्या क्षणी त्यांनी सांगितले, अरे मासा बाटलीतून बाहेर निघाला. म्हणजे जोपर्यंत तुम्ही विषयाचे चिंतन करीत आहात तोपर्यंत ते विषय तुमच्या मानगुटीवर बसले आहेत. प्रक्रिया हीच आहे की तुम्ही विषयांचे चिंतन करायचे आणि विषयांनी तुमच्या ठिकाणी राहायचे. यालाच प्रपंच म्हणतात. सगळा मायेचाच खेळ. तुकाराम महाराजांचे उदाहरण सांगतात की त्यांनी एका वृक्षाला घट्ट मिठी मारली आणि आरडाओरडा सुरू केला की पहा, हा वृक्ष मला सोडत नाही. आता वृक्षाला त्यांनीच मिठी मारली होती आणि हे उलटे सांगत होते की पहा, वृक्ष मला सोडत नाही. तसे आहे आपले. आपण त्या विषयांना विचारतो, आपण त्या प्रपंचाला विचारतो, विलगतो आणि आपणच परत म्हणतो की मला पहा पहा हो, विषय मला सोडत नाही. ज्या क्षणी तुमचे अंतःकरण या प्रपंचातून बाहेर येईल, या विषयांमधून बाहेर येईल, त्या क्षणी सगळे संपले. त्या क्षणी तुम्ही सुटलात. या रिकोचे, या शिष्याचे जेव्हा चिंतन थांबले त्या विषयाबद्दलचे आणि आपले सद्गुरू काय म्हणतात याकडे जेव्हा त्याचं लक्ष गेले, तेव्हा हा विषयच सगळा सुटला. विषय सुटल्यावर कसली बाटली आणि कसला मासा? तुम्ही मनाने तयार केलेला प्रश्न आहे तो. तुम्ही मनानेच तो मासा, मनानेच ती बाटली, मनानेच ती कथा आणि मनानेच तो प्रश्न निर्माण केला आहे. असा हा जो प्रपंच आहे, त्या प्रपंचाला ज्ञाते संत अहंकाराने आणि मनाने निर्माण केलेला प्रश्न म्हणतात. म्हणजे वास्तविक पाहता हा प्रपंच अस्तित्वामध्ये आहे का, हा मूळ प्रश्न आहे. संत स्पष्ट सांगतात, अगा जे झालेच नाही तयाची वार्ता पुसशी काही. प्रथम नावाची वस्तूच मुळात अस्तित्वात नाही तर तिच्या काय गोष्टी विचारता आहात तुम्ही, असे संतांनी अगदी टोकाचे सांगून ठेवले आहे. हे सगळे कशामुळे भासते माऊली सांगतात, हे महदाधिक माझी माया, ही जी प्रपंचाच्या रूपाने आपल्याला दिसते, भासते आणि नाचवते, त्याला त्यांनी माझी माया म्हटले आहे. या मायेच्या योगानेच आपण सगळ्या ठिकाणी गुरफटलेलो आहोत. आपण ज्या योगाने गुरफटतो ती आपल्या ठिकाणचे एक वृत्त आहे, आपला स्वभाव आहे. ज्या स्वभावाने आपण या प्रपंचाकडे ओढ घेता त्याला त्यांनी वृत्ती म्हटले आहे. प्रपंचाकडे ओढ घेते त्या वृत्तीला प्रवृत्ती, प्रपंचाकडे जाणारी वृत्ती म्हटले आहे. जेव्हा हीच वृत्ती प्रपंच सोडून निर्गुण अशा परमात्म्याकडे जायला लागते, तेव्हा तिला निर्गुणाची लागून निवृत्ती असे म्हणतात. म्हणजे प्रवृत्ती आणि निवृत्ती या एकाच वृत्तीच्या दोन बाजू आल्यात. प्रकृतीचे 4 प्रकार. शास्त्र असे सांगते की प्रवृत्ती ही 4 प्रकारे काम करते आणि या 4 प्रकाराला अंतःकरण चतुष्टय म्हणतात. अंतःकरण याचा अर्थ आतून बाहेर लावणारे जे आहे ते, त्याला अंतःकरण म्हणतात. त्या प्रवृत्तीचा अंतःकरण असे म्हणतात. हे 4 प्रकार कुठले? त्याचाच एक भाग त्याने सांगितला, मन. आपल्या ठिकाणी
रात्रंदिवस संकल्प आणि विकल्प करणारे जे आहे त्याला मन म्हणतात. माऊलींनी त्याची व्याख्या अशी केली आहे. वाया मन हे नाव एरवी कल्पनांची सावेव, जयाचे निसंगे जीव दशा वस्तू. ते म्हणतात मन नावाची जी काही वृत्ती आहे ही जणू काही कल्पना सावयव मूर्तिमंत झालेली आहे. एखादी कल्पना करावी आणि तिला हातपाय द्यावे ती मूर्तिमंत व्हावी अशी ही कल्पना आहे केवळ. पण ही कल्पना देखील एवढी जबरदस्त आहे की परब्रह्माला ती जीव म्हणायला लावते. जयाचे निसंगे जीव दशा वस्तू एवढी ही जबरदस्त कल्पना आहे. आता याचा दुसरा एक भाग त्याने सांगितला आहे. हे मन जे संकल्प विकल्प करणार या कल्पनेच्या दोन बाजू आहेत. कल्पनेची अंगे दोन. एखादी गोष्ट मी अशी करीन, अशी असेल, तशी असेल अशी कल्पना करणे याला म्हणायचे संकल्प. आणि असू शकणार नाही, होईल की नाही अशी जिथे शंका येते तिथे त्याला म्हणतात विकल्प. मनाचा हा स्वभाव सांगितला आहे. संकल्प आणि विकल्प आणि संकल्प या दोघांनाही आपल्या व्यवहाराच्या भाषेत आपण मनोरथ असे म्हणतो. माऊलींनी एका ओळीमध्ये 13व्या अध्यायात हेही सांगितले आहे की हे मन काय करते तर मनोरथांच्या उतरी रची, चापावर दोरीचा भास. तऱ्हेतऱ्हेचे मनोरथ हे मन निर्माण करते. त्याच्या उतरंडी रचते आणि उतरते. या मनाचा हा खेळ आहे. तऱ्हेतऱ्हेने हे दाखवणे, तऱ्हेतऱ्हेने हे नष्ट करणे याला वेदांतामध्ये एक दृष्टांत दिलेला आहे. त्याला म्हणतात रज्जू सर्प न्याय. अंधारामध्ये एखादा दोर पडलेला पाहिला की आपल्याला क्षणभर असा भास होतो की तो सर्प आहे. ही रज्जू नाही, हा साप आहे, दोर नाही. म्हणजे दोरावर सापाची जी प्रतिमा आपल्याला दिसते याला भास म्हणतात. आणि हा भास होतो तो मनामुळे होतो. इथे केवळ प्रकाश पडल्यानंतर आपल्या मनाला कळते की अरे हा साप नाही, ही दोरी आहे. तेव्हा आपल्याला त्याची भीती वाटत नाही. तसा या प्रपंचाच्या आभासावर सुद्धा सद्गुरूंच्या कृपेचा प्रकाश पडला की हा प्रपंच नाहीच, हा परमार्थ आहे, हे परब्रह्म आहे असे कळू लागते. आणि ते दिसायला लागले की प्रपंचाचा मोह तिथे नाहीसा होतो. पण तोपर्यंत तुमचे मन प्रपंचात गुरफटून जे काही आठवते किंवा ज्या ज्या गोष्टीचा आस्वाद घेते त्याला विषय म्हणतात. माऊली पहिल्या चरणात सांगतात विषयांचा विसरू पडे. आता मला असं सांगा, या विषयांचा जो विसर आहे तो विसर आपल्याला खरोखर पडतो का? आपण आता प्रवचन ऐकतो आहोत. या प्रवचनामध्ये चांगली गोष्ट ऐकली, झोप न येणारा विषय ऐकला तर तिकडे आपले मन जाते, ते मन ऐकते. पण हे सगळे तेवढ्या वेळापुरते. तुम्हाला आता प्रपंचातल्या इतर गोष्टींचा विसर पडलेला आहे. पण आपली तेवढी वेळ सुटली की ताबडतोब घरचे आठवायला लागते की संध्याकाळी कुकर लावायचा राहिला, कणकेचा गोळा नुसताच ठेवला, पोळ्या करायच्या राहिल्या, हे सारखे आठवायला लागते. म्हणजे हा प्रपंच जो आहे हा सुटला का? तेवढ्या वेळापुरता अदृश्य झाला, तो खालच्या स्तराला गेला तेवढ्यापुरता, पण परत वर आला. हे नुसते अनुभवाचे नाही, याला अगदी टोकाची प्रमाण गोष्ट सांगितली आहे वशिष्ठ रामायणामध्ये. हठयोग्याची मूर्छा समाधी. ती हकीकत अशी, रघुराजाच्या दरबारात एकदा एक हठयोगी आले. या हठयोग्याने सांगितले की मी हठयोगाचे वेगवेगळे प्रयोग करून दाखवतो. रघुराजा म्हणाला ठीक आहे, करून दाखवा. त्याने वेगवेगळे हठयोगाचे प्रयोग करून दाखवले. आसन जमिनीपासून वर उचलायचे, अधांतरी चालून दाखवायचे, अग्नीवरून चालून दाखवायचे, असे सगळे प्रयोग त्याने केले. या रघुराजाच्या दरबारातील एका मंत्र्याने असे सांगितले की तुला जर हठयोग येत असेल
तर तू मूर्छा समाधी घेऊन दाखव. हठयोगामध्ये एक प्रक्रिया आहे की ज्या प्रक्रियेने मनाचा रोध करता येतो आणि मन अशा एका ठिकाणी कोंडले की जाणीव विरहित अवस्था प्राप्त होते. पण या अवस्थेला मूर्छना समाधी असे नाव आहे. याला आपण वास्तविक समाधी म्हणत नाही. मंत्री महोदय म्हणाले, ही मूर्छना समाधी आहे ना, ती घेऊन दाखव तू. हा म्हणाला, बरे आहे, पण मी अशी समाधी जर घेऊन दाखवली तर काय कराल? तेव्हा रघुराजा म्हणाला, तर मी तुला एक सहस्त्र सुवर्ण मुद्रा देईन. तेव्हा हा जो मूर्छना समाधी लावून बसला तो याचे प्राण अडकले आणि त्यामध्ये किती काळ गेला हे याला समजलेच नाही. पुढे जेव्हा प्रभू रामचंद्र राज्यावर आले तेव्हा त्याचे राज्य सुरू असताना त्याने आपला एक नवीन महाल बांधण्यासाठी काढला. तिथे महालाच्या मध्यभागी एक मोठा कोनाडा निघाला. त्याच्या भिंती उकलताना त्या कोनाड्यामध्ये हा हठयोगी बसलेला दिसला. म्हणजे त्यावेळी हा शुद्धीवर आला नव्हता, म्हणून त्याच्या भोवती त्या भिंती रचून बांधून ठेवले होते त्याला. तो इतक्या पिढ्या त्याच्यामध्येच होता. वसिष्ठांनी त्यावेळी प्रभू रामचंद्राला सांगितले की हा रघुराजाच्या काळापासून इथे बसलेला आहे, कारण याच्या शरीरावरील लक्षणांवरून हा जुनाट योगी दिसतो आहे. एखादा समाधीमध्ये गेल्यानंतर त्या मूर्छना समाधीत गेल्यावर का होईना तो किती काळ समाधीत आहे हे त्याच्या लक्षणांवरून कळायला लागते. ते म्हणाले, फार जुनाट दिसतोय हा, याला भानावर आणण्याचा प्रयत्न करा. हा योगी समाधीत मात्र नाही, ही हठयोगाचीच अवस्था आहे. हे म्हणाले, का नाही? त्याचे कारण असे आहे की ती आहे मूर्छा समाधी. या समाधीमध्ये विषयांचा विसर पडलेला नसतो. समाधी काळापुरता फक्त विषयांचा लोप झालेला असतो. पण हे जर माहीत नसेल तर बघणाऱ्यांचा विश्वास उडायचा हठयोगावरचा की इतके वर्ष हा समाधीत आहे पण विषय सुटलेला नाही, म्हणून विचारू नकोस. हे त्याच्या कानात काही म्हणाले आणि त्याने त्याला भानावर आणले. तो जागा झाल्यावर उठून बसला आणि पहिला प्रश्न त्याने विचारला, रघुराजा, माझ्या सहस्त्र मुद्रा कुठे आहेत? म्हणजे पिढ्या कितीतरी होऊन गेल्या तरी ती वासना जी आहे, विषय जो आहे तो तिथेच राहिला. इथे विषयांचा